शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, अपात्रता कारवाईवरही सुनावणी होण्याची शक्यता। रुपाली ठोंबरे पाटील आणि अजित पवारांची भेट, 2 दिवसात माझी सविस्तर भूमिका मांडणार, रुपाली पाटलांची माहिती। पुणे जमीन व्यवहार प्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीकडे फक्त 10 दिवस। 42 कोटी कोण भरणार, प्रश्न उपस्थित। शुल्क न भरल्यास कंपनीवर जप्तीच्या कारवाईची शक्यता। अमेडिया कंपनीकडून कायदेशीर व्यवहार समिती नेमली असताना गुन्हा नोंदवायची घाई। पुणे जमीन प्रकरणी शीतल तेजवानीची हायकोर्टात धाव, तर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करा, हायकोर्टाच्या सूचना। अजित पवारांना यावेळी मोदीही वाचवू शकणार नाही। पार्थ पवार जमीन प्रकरणानंतर अंजली दमन यांचा इशारा। मेघदूत बंगल्यावर बावनकुळेंची घेतली भेट, सकाळी मोठा गौप्यस्फोट करणार। दुसऱ्यांकडून काही गोष्टी होतात त्यावरून मला टार्गेट केलं जातं। सर्व नियमाने करतो, मला चुकीचं खपत नाही। 3 वेळा स्पष्टीकरण दिले। पार्थ पवार प्रकरणावरून अजित पवारांचं भाष्य। सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपात प्रवेश दिल्यानं तातडीनं कारवाईची मागणी। नागपूर जिल्ह्यात अखेर महायुती म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा बैठकीत निर्णय। मात्र अनेक तालुक्यातील कार्यकर्त्यांची स्वतंत्र लढण्याची मागणी। कणकवली शहर विकास आघाडीत निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव। मात्र शिंदे सेनेसोबत जाण्यावर ठाकरेंची नाराजी, सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। दिल्ली स्फोट प्रकरणातील तपासासंदर्भात माहिती देणार, तर षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही, मोदींचा इशारा। डॉक्टर उमरची I-20 कार 10 दिवस अल-फलाह विद्यापीठाच्या परिसरात होती। स्फोटाच्या षडयंत्रामागे 5 डॉक्टरांवर आरोप, अल-फलाह विद्यापीठ चौकशीच्या फेऱ्यात। डॉक्टर मुझम्मिल आणि डॉक्टर उमरकडून जानेवारीमध्ये लाल किल्ल्याची रेकी। 26 जानेवारीला लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचा त्यांचा विचार होता। मुझम्मिलच्या चौकशीदरम्यान मोठा खुलासा। दिल्ली ब्लास्ट प्रकरणात जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी, शोपियानमधील जमाते इस्लामवर पोलिसांचा छापा। अनेकांच्या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीए सरकारला पसंती। मॅट्रिज आणि IANS नुसार एनडीएला 147 ते 167 जागा, तर इंडिया आघाडीला 70 ते 90 जागा मिळण्याचा अंदाज। चाणक्य स्ट्रॅटेजीज पोलनुसार एनडीएला 130 ते 138 जागांची शक्यता, तर इंडिया आघाडीला 100 ते 108 जागांचा अंदाज। मुख्यमंत्री फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर। फडणवीसांच्या हस्ते 5657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन होणार। माजी खासदार उन्मेष पाटलांसह 4 विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल। देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5.33 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप। उन्मेष पाटलांच्या अटकेची ही शक्यता। रोहित आर्याच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशीच्या मागणीची याचिका। मुंबई हायकोर्टाची याचिका दाखल करून घेण्यास नकार।